धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. काय रोग आलाय तुला? सकाळी सकाळी पत्कल मारून बसायला कसली धार बनली तुला? उठ उठ नी आजू कर उठ म्हणते की उठ की. तू इथं पत्कल मारून बसतीया आणि त्यो तिथं दारात पाय पसरून बसतोया. माझा नवरा लाजा नाही वाटत दोघांनी बी. वीस उगवल्याची घंटा झाली, आता म्हशी मागणं आमची पाळी. मी काय बोलते ते ऐकून घ्या. ऐकलं, म्हशीनं पण ऐकलं आणि मी पण ऐकलं. मला आज दुपार पासून 50 रुपये पाहिजे. ऐकलं. नुसतं ऐकू नका, 50 रुपये काढून द्या. कवा देताय? 2-4 महिन्यात. काय लाज वाटते का बोलायला? मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता तालुक्याच्या गावाला निवडणुका 2-4 महिन्याने होणार, तर मी तरी काय करणार? ते मला सांगू नका. आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. कुठं आणायचे? दरुडा खाला. चांगलं आहे, म्हणजे दरोडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तू सुट्टन मी. अरे तुझ्या आई, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आता कशाच? आपलं लगीन होऊन 5 वर्ष झाली, तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही. माझ्या बापाने दिलेलं दागिनं मोडायची वेळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं म्हस आणली, तिच्या खपता काढल्या, 4 घरचं रत्तीत मिळवलं. मी कुठे नाही म्हणलं? काय ताप आहे नाही म्हणायची? म्हटलं परपंच आपलाच आहे, कष्ट कराया पाहिजे, केले. पण 5 वर्षात एक पोर बी नाही. मग तुमचं काय होतंय? आपला बिनकामाचा नवरा का नुसता पोसायचा? जेव्हा तो बिनकामाचा नवरा म्हणून खिजवायचं काम नाही. माझं जर डोसका भडकला ना तर इकडचं थोबा तिकीट थोबाडाचं राहू द्या, काय वाटेल ते करा. पण आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. इतके झटपट कसे काय मिळतील पैसे? का तुमची जी दोस्त मंडळी आहेत ना तालेवार, ते नामदेव नेवरती समजी संत मंडळी आहेत तुमच्या संग, तमाशावर पैसे उधळतात. हा सांगा की दोस्तावर उधळायला. गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते. हे बघा, मी मस्त घेऊन वड्यावर जाते. मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे, सांगून ठेवते. चल गंगे. आमचं मयत आजच निघणार बहुतेक. नाना चाललंय वाटतं. अण्णा चुकवतोस होय? अहो ऊन केवढं पडलंय, सावली मिळावी म्हणून डोसक्यावर पेपर धरला होता. माझ्या उधारीचं काय? येडे का खुळा हो तुम्ही? मी खुळा? तसं नाही म्हणत. आता एवढ्या सकाळी सकाळी बोंबलत कुठं चाललोय? कुठं? तुमचं पैसा नाया. ते तू आपला काय कर, पैसे दिले नाही तर सरळ तुझ्या सासऱ्याकडे उभा राहील. हो तसं करू नका, मी तुमच्या तांगड्या ओढतो. तांगड्या ओढतो? पाया पडतो, पण तेवढं करू नका. त्याचं काय आहे की मी तुक्याकडेच चाललोय पैसा आणाया. तुझ्या पैसे देणार? तुक्याचा बा देईल. अहो मी त्याला उसनं दिल्यात. हा तुक्याकडनं पैसे घ्यायचं, ते तुम्हाला द्यायचं. चलू वाट बघतोय बघा. अगदी देवासारखा येळेवर आला वय नव. अरे मी सुद्धा अगदी देवाकडे आल्यागत आलोय बघ. काय कर, पण कुठूनही 50 रुपयाची सोय कर. यायला येणार का पडा तू? काय झालं? मीच तुझ्याकडे 30-35 रुपये मागाय आलोय. यायला म्हणजे उघड्या घरी नागडं गेलं आणि कुडकुडून मेलं तसं झालं. अरे दुर्पतीला जर मी 50 रुपये नाही दिले तर माझी तिरडीच बांधली होती. जेव्हा मी सुंदराला पण कबूल केलं होतं की एक साडी आणीन म्हणून. राम राम मालक. राम राम. काय काम आहे? नाही मी जातोय बाजाराला. आता गाडाव घेऊन बाजार करायचं म्हणजे अडचणीचं होय. तर तेव्हा म्हंटल 1 घंटावर गाडव तुमच्या इथं बांधलं तर चालेल का? हा पण फुकाट नाही, तेवढ्यासाठी 1 रुपया घेईन बघा. हा खुशाल खुशाल बांधा, त्याला काय होतंय? पण ते गाडव शान आहे ना व, लाता बिता मारत नाही ना व आमच्या बायको सारखं. एकदम गुन्ही गाडव आहे, माणसा परीच लई अक्कल आहे त्याला. असं म्हणताय का? मग बांधायचं. लई मेहरबानी झाली, लई मेहरबानी झाली. या गाढवाला बघितल्यावर मला माझ्या सासऱ्याची आठवण आली बघ. लेखाला असाच बांधला पाहिजे. या आईला या माणसाची 30-35 गाढवं असती तर काय बरं झालं असतं नाही? 50 तास आलाच नाही तर किती बरं होईल. राम राम पाहुणे. राम राम. हे पण म्हणायचं. आणि मी नाना कुंभा. चांगला आहे. पाटेगावचा. अरे वा. पर एक विचारू का? विचार. नाही तुम्ही तर काय कुंभार दिसत नाही. पण हे गाढव इथं कसं? तिथं काय मगाशी एक माणूस शौक आहे आम्हाला गाढव पाळण्याचा.
काही लोक कुत्र पाळत्यात, काही मांजर पाळत्यात, काही वाक्षिव पाळत्यात, आम्ही गाढव पाळतो. गाडाव लई झाक आहे. मी बी लई दिवसापासून विचार करतोय एखादं चांगलं गाडव विकत घ्यायचं. अहो 10 बाजार हिंडून शोधून हुडकून आणलंय गाढव. लय गुणी जनावर आहे. गुनी अहो कोणत्या बी घोड्यापेक्षा सर्रस आहे. काय किंमत देता? आता तुमच्या मनातलं तरी कळू दे. आमच्या मनातलं म्हणजे गेल्या बाजारला एक जण 300 रुपये द्यायला तयार झाला होता, पण आम्ही म्हणलं नाही जमणार. 300 रुपये लई होत्यात राव. राहू दे बघतो दुसरीकडे. थांबा 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 तुम्ही बी असं काय करताय राव. सांगा तुमचा आकडा सांगा. 200च्या वर आपल्याला परवडणार नाही बघा. हा 200 रुपये बाबा मी म्हणतो तुकोजीराव तुम्ही तरी असं तांदून कशा पायी धरताय. 200 रुपये म्हणजे माणूस किती गरीब आहे माणूस. हा? आणि मी म्हणतो तुमची आई यायच्या आत सौदा संपून टाका, मिटवा. आता ठीक आहे, तुम्ही म्हणता तर काय ठीक आहे. आता मी म्हणतो तर चालेल. हे बघा हे 200 रुपये राहू दे माझ्याकडे. नेऊ का गाडाव? हो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ते बाजाराकडे घेऊन जा नका गाडव. गर्दीला लय बुजते. एवढंच नव्ह का, मी बाजारला वळसा घालून थेट जातो गावाकडे. बेस चला. काय नाव्या, बायकोची आणि सुंदरीची सोय एकदम केली काय? तू क्या आपण मानला तुला. असं कसं झालं तुझ्या काय झालं? लोकांनो बघा जोज म्हातारला थेरडा कसा रे तू काय केलं शेतात गाडा होत. पण काय झालं ते तरी सांगायची की नाही इचकाटून? आता काय सांगणार तुला इचकाटून. आमचं कर्म वाईट म्हणून माझा दोस्त पार इसकाटून गेला. त्याला उचलून गोंगडीवर घाला. उठा 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 उठा. अरे थेरड्या काय हळू 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 काय केलं माझ्या गाढवानं? शहाणपणा केला. अरे म्हातारड्या तुझ्या गाढवानं माझ्या दोस्ताला लाता बुक्क्यानं किरे मारलं. डाव तोडलं आणि पळालं रे पळालं. तरी मी त्याच दाव धरून त्याला थांबवायला गेलो, तरी सुद्धा त्यानं दावा साधला. हो हे मात्र लई वाईट झालं बघा. तू गप्पड. अरे नुसतं थोबाडानं म्हणायला काय जात, पण बिचारा मेला असता तर काय झालं असतं. आता दवा पाणी कोण करणार. तुझा बा. आणि आता दवा पाणी करायचं म्हणजे 50 रुपयाचा बुडधन नाही काय? तरी बरं ह्यांची बायको नव्हती घरात. ती जर घरात असती तर तुला आणि तुझ्या गाढवाला उभा जाळला असता, परत तुझ्यावर दावा किरे केला असता. असं करा, आता हे लय वाढवू नका. मी दवाखान्याला 40 रुपये देतो, त्यात मिटवून टाक. तुकोजीराव काय करायचं. किती दिले कुठले 40 देतो म्हणतायत. फक्त तेवढेच. ठीक आहे, दवाखान्याचा खर्च भागत असेल तर मिटवून टाका म्हणताय तर मिटवतो. काढा. या अगदी रीतीला धरून झालं बघा. या आता तुम्ही जावा, काही काळजी करू नका. यांचं सगळं मी बघून घेतो. जावा बाबा नो जावा. जा की रे बाबा जा. गेले याला म्हणताय डोकं. 40 रुपये ठेव तुला. गाढवाच्या नावानं सांग भलं. अरे गाढवाच्या नाव सुंदरीच्या नावाने सांग भले. हा सांच्याला सुंदरी. कोण तात्याराव? नाही
शिरपतराव. नाही, शिरपतराव. हा, अशोकराव. नाही, नक्की विठ्ठलराव. आमची गिरली. तू वय मानकरांच्या तू घेतलेल्या यादीत आमचं नाव नव्हतं तेव्हा आमचं काय झालंय आम्हाला समजलं. आणि तू बी 2-2, 3-3 महिने तोंड दावत नाहीस आम्हाला. आमच्या खिशाचं तोंड जेव्हा बंद असतं तेव्हा आमचंही तोंड आम्हाला लपवावं लागतंय. मग म्हणजे आज तुझं थोबाड आणि खिशाचं तोंड दोन्ही उघडलेच जणू. तर, हे बघ, मी काय आणलंय तुझ्यासाठी. हे हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. या वया. हे तुझ्यासाठी आणि हे माझ्यासाठी. ते नाही, हे तुझ्या. दुर्बला, हे दुर्बला. आयला काय झोप म्हणायची का काय म्हणायची. कुंभकर्णाची बहीण दिसते, माझ्या झोपेबद्दल सारखी बोलत असते. हे दुर्बला, आज मरणार भूत. हे दुर्बला, हे दुर्बला. आयला एकदा झोपलं म्हणजे हे दुर्बला. कशाला बोंबलत. इथे मी इथं. तिथं काय करताय. दारू कर तू पहिलं. आता येतोय घराकडं. दारू कर ना तू जावा बाहेर. हा? कुठं गेला तो शान खायला. कामासाठी गेलो होतो. मला थापा मारू नका, नाही कानावर आलाय माझ्या. काय खाणार आलं तुझ्या पहिलं दारू कर ना तू. नाही जमायचं. हं? ही सुंदरी कोण. कोण सुंदरी. सुंदरी 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 हा सुंदरी. उंदरीची बहीण असणार बहुतेक. मला माहित आहे तुम्हाला त्या सुंदरीचा नाद लागलाय की. सुंदरीचा नाद. हा, सुंदरीचा नाद लागलाय म्हणजे ती वाजवण्याची सुंदरी. तीच म्हणजे ती लहान छोट्या मुलीसारखी नसते काय वाजवण्याची सुंदरी, तिचा नाद लागलाय. त्या सुंदरीचा वय. हा मग आता तरी दारू गडशील का नाही. हा, माझ्या तेलाच कसं आलं ना ते सुंदरीचं. मग या तुला काय वाटलं सुंदरी नावाच्या बाईचा नाद लागलाय. अगं तुझ्यासारखी गंगेवाणी निर्मळ बायको घरात असताना मी नाल्यावर आंघोळ करायला जाईन काय. काय भरोसा नाही तुमचा. खरं सांगता. या नोट्याची शपथ. 100 रुपये. मग तू 50 रुपये मागितलेस. आपण म्हटलं 100 रुपये देऊया. नाही? म्हणून तर टाइम लागला ना इथे यायला. लय खटपट करावी लागली तुला सांगतो. पण आता झालं ना तुझं समाधान. लई समाधान झालं. या तुम्ही लई दमला असाल. हा, तुमचं पाय चिपून देते, बसा. खरं सांगू, तुमच्यासारखा नवरा मिळाला लई नशीब लागतं. काय वो ठसका लागला. थांबा मी पाणी आणते. पाणी नको, पाणी नको. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.